विषय कोणताही असो, सुरेश अण्णा धस त्याला सिनेमासोबत जोडतात म्हणजे जोडतातच. मंच कोणताही असो, धस अण्णा धमाका करतातच. त्याचा प्रत्यय आज आष्टीत पाहायला मिळाला. कार्यक्रम होता दुष्काळाची छाया हटवणाऱ्या कुंटेफळ साठवण तलावाचा. पण तिथे नारा घुमला देवेंद्र बाहुबलींचा. कुणाला शिवगामीची आठवण झाली तर कुणाला कटप्पाची. 30 गावात 25,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. पण अण्णाला आठवला दुश्मन. 2,800 कोटींच्या प्रकल्पाची सुरुवात होते, पण अण्णांना आठवला दिवारचा अमिताभ. असा सगळा ब्लॉकबस्टर प्रकार. काय घडलं आष्टीच्या मंचावर पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस. सुरेश धसांच्या आष्टीमध्ये ब्लॉकबस्टर बाहुबलीचा खेळ रंगला होता. या खेळाला बीड जिल्ह्यातले एकापेक्षा एक दिग्गज जमले होते. निमित्त होतं दुष्काळी भागातल्या कुंटेफळ साठवण तलावाच्या भूमिपूजनाचं. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आष्टीत येत होते. जिल्ह्यातील सगळेच आमदार आणि खासदारही एकाच मंचावर होते. धस विरुद्ध मुंडे वादाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे येणार का हा प्रश्न होताच. डोळ्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना हजर राहता आलं नाही. मात्र पंकजा मुंडे आवर्जून हजर होत्या. या कार्यक्रमाला धस अण्णांनी आपल्या शैलीत बॉलिवूड टच दिला. दीवार पासून ते बाहुबली पर्यंत सगळ्या सिनेमांचे दाखले अण्णांनी दिले. या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थानं राखली गेली, रचली गेली. परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब, त्याला तोडच नाही, त्यावर मात केली आपण. आणि त्याला तोडच नाही, बिनजोड पहिलवान म्हणतात, तो बिनजोड पहिलवान आहे तुम्ही. आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे. आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही. फडणवीसांची स्तुती करण्याच्या नादात धस अण्णांनी मूळ विषय काही सोडला नाही. कार्यक्रमाचं स्वरूप बघता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा थेट उल्लेख त्यांनी केला नाही, पण वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर थेट बोट ठेवलं. मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतली असं प्रशस्तीपत्रक सुद्धा धसांनी देऊन टाकलं. काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती. साहेब, आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, मला सगळ्या जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली, ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा. आवडली साहेब, सगळ्यांना आवडली. गेले 2-3 महिने धस अण्णा तुफान फॉर्म मध्ये. आजचं त्यांचं भाषण इतकं धमाकेदार होतं की मुख्यमंत्र्यांनीही त्यांची पाठ थोपटून दाद दिली. सुरेश धसांनी भाषणात सिनेमांचा आधार घेतल्यावर मंत्री पंकजा मुंडेंनाही मोह आवरला नाही. फडणवीसांची स्तुती करता करता त्यांनी थोडा प्रकाश झोत स्वतःवरही ओढून घेतला. ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. आणि जे जाहीर वचन सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. आपल्या पक्षाचे 2 महत्वाचे शिलेदार लोकप्रिय भाषण करताना पाहून फडणवीस काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण त्यांनी मुख्यमंत्री पदाचा आब राखत पाणी प्रश्नाचं गांभीर्य आणि त्यावरच्या उपाययोजनांवर भर दिला. मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ बघू द्यायचा नाही असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केलाय. ज्यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस. जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. आणि कोणी असो, प्रत्येकावर
या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरण्यासाठी सुरेश धसांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही मदत केली. बजरंग बाप्पांनीही मुख्यमंत्र्यांनी उचललेल्या पावलाचं कौतुक केलं. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये SIT नेमली, CID चौकशी लावली. याच्यामुळे त्यात जो तपास आहे तो खऱ्या अर्थानं तपास तरी सुरू झाला आणि चांगल्या पद्धतीने तपास झाला का नाही झाला का, तर काही आरोपी आणखी फरार आहेत, ते सापडत नाहीत. पण तपासाच्या अंतिम टोकापर्यंत जायची वेळ तरी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्यामुळं झाली. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी नक्कीच चांगलं काम केलं असं म्हणता येईल. मंचावरचा हा सगळा ब्लॉकबस्टर संपल्यानंतर, बाहुबली शिवगामीचा उल्लेख झाल्यानंतर सुरेश धसांनी विंगेत सुद्धा बॅटिंग करून घेतली. महेंद्रच्या ऐवजी देवेंद्र बाहुबली असं केलं आणि त्याच्यामुळं ते त्या आमच्या परिसरात देवेंद्र फडणवीस मानण्याच्या ऐवजी लोक, तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते, बाहुबली बाहुबली बाहुबली. आणि बाहुबली चित्रपटातले ज्या स्टाईलमध्ये घोषणा देतात, मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईलमध्ये घोषणा देत होते. कटप्पा कोण हा विषय? आता कटाप्पा कुठून धरून आणायचा शोधावा लागेल कटाप्पा आपल्याला. शोधू काही दिवसाच्या नंतर. आष्टीतील कार्यक्रमातील दृश्य शांततेत पाहिली, बोललेल्या आणि न बोललेल्या डायलॉग्सकडे लक्ष दिलं तर देवेंद्र तुझसे बैर नाही, धनु भाऊ तुम्हारी खैर नाही असा सूर तुम्हाला ऐकू आला तर त्यात तुमचा फार दोष नसेल. गोविंद शेळके, ABP माझा, आष्टी, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.